मित्रांनो, जरा डोळे बंद करा आणि कल्पना करा, तुमचं वय 90 ते 95 वर्ष आहे. तरीही तुम्ही स्वतः चालता, स्वतः निर्णय घेता, मन शांत आहे आणि आयुष्याकडे समाधानाने पाहता. हे स्वप्न नाही, हे शक्य आहे. पण फक्त जगणं लांब असणं महत्त्वाचं नाही, तर जगणं निरोगी आणि अर्थपूर्ण असणं महत्त्वाचं आहे. आज आपण पाहणार आहोत 100 वर्ष आयुष्य जगण्यासाठी लक्षात ठेवाव्यात अशा 50 मौल्यवान गोष्टी. या गोष्टी फक्त शरीरासाठी नाहीत, तर मन, नातेसंबंध, विचार आणि आयुष्याच्या दिशेसाठी आहेत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण काही गोष्टी तुमचं आयुष्य आजपासून बदलायला सुरुवात करतील. मित्रांनो, अन्न औषधासारखं खा, औषध अन्नासारखं नाही. मित्रांनो, तुम्ही जे खाता तेच शरीर बनतं. जितकं साधं तितकं चांगलं. घरचं ताजं माफक अन्न हे दीर्घ आयुष्याचं पहिलं गुपित आहे. पोट भरून नाही, समाधान होईपर्यंत खा. नेहमी 10 ते 15% भूक शिल्लक ठेवा. जपानमधील 100 वर्ष जगणारे लोक हेच पाळतात. रोज चालणं थांबवू नका. व्यायामासाठी वेळ नाही ही सबब आहे. मित्रांनो, चालणं हा सर्वात सोपा आणि सुरक्षित व्यायाम आहे. बसून जास्त वेळ राहू नका. लांब बसणं नवीन धूम्रपान मानलं जातं. प्रत्येक 30 ते 40 मिनिटांनी उभं राहा. पाणी पुरेसं प्या. पाणी म्हणजे जीवन. डोकेदुखी, थकवा, चिडचिड हे सगळं पाण्याअभावी होतं. झोपेची तडजोड करू नका. रोज 7 ते 8 तासांची गाढ झोप शरीर दुरुस्त करत असते. रात्री उशिरा जेवण टाळा. मित्रांनो, झोपण्याआधी किमान 2 ते 3 तास आधी जेवा. साखर कमी करा. साखर म्हणजे गोड विष. मीठ माफक ठेवा. जास्त मीठ हृदय आणि किडनीवर ओझं टाकतं. सिगारेट, तंबाखू पूर्ण नाही म्हणायला शिका. मित्रांनो, 100 वर्ष आयुष्याचं सगळ्यात मोठा शत्रू. दारू मर्यादेत किंवा नाहीच. मित्रांनो, दारू आनंद देत नाही, ती फक्त भ्रम देते. सूर्यप्रकाश घ्या. दररोज 15 ते 20 मिनिटं. सकाळचा सूर्य शरीरासाठी औषध आहे. वजनापेक्षा तंदुरुस्तीला महत्त्व द्या. मित्रांनो, फिट असणं स्लिम दिसण्यापेक्षा महत्त्वाचं आहे. नियमित आरोग्य तपासणी करा. लक्षणांची वाट पाहू नका. शरीराचं ऐका. थकवा, वेदना याकडे दुर्लक्ष करू नका. ताण साठवू नका. ताण म्हणजे हळूहळू मरण. प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देऊ नका. शांतता ही दीर्घायुष्याची गुरुकिल्ली आहे. ध्यान किंवा प्रार्थना करा. मन शांत असेल तर शरीर साथ देतं. मित्रांनो, भूतकाळात अडकू नका. जे गेलं ते परत येत नाही. भविष्याची भीती कमी करा. आज चांगलं जगा. हसायला विसरू नका. हसू हे नैसर्गिक औषध आहे. कृतज्ञ रहा. जे आहे त्याबद्दल आभार माना. एकटेपणा वाढू देऊ नका. लोकांशी जोडा. मनातलं बोलायला शिका. सगळं आत ठेवणं आरोग्यास घातक आहे. मित्रांनो, स्वतःची तुलना थांबवा. तुलना म्हणजे आनंदाचा शत्रू. छंद जोपासा. छंद माणसाला तरुण ठेवतो. सतत शिकत राहा. मित्रांनो, नवीन गोष्टी मेंदूला ताजेतवाने ठेवतात. मोबाईलपासून थोडं दूर राहा. डिजिटल डिटॉक्स गरजेचं आहे. स्वतःशी मैत्री करा. स्वतःबरोबर एकटे राहायला शिका. मन हलकं ठेवा. जास्त गंभीरपणा आयुष्य लहान करतो. नात्यांना वेळ द्या. पैसे परत मिळतात, वेळ नाही. माफ करायला शिका. राग धरून ठेवणं स्वतःलाच त्रास देतं. कुटुंबाशी जोडलेले राहा. एकटेपणामुळे आयुष्य कमी होतं. मित्र जपा. खरे मित्र औषधासारखे असतात. प्रेम व्यक्त करा. न सांगितलेलं प्रेम वाया जातं. इतरांना मदत करा. सेवा केल्याने आत्मा तृप्त होतो. हेवा टाळा. हेवा म्हणजे आतून जळणं.
आदर द्या, आदर मिळवा. मित्रांनो, वय नाही, वागणूक महत्वाची आहे. वाद कमी ठेवा. शांत आयुष्य लांब आयुष्य देतं. समाजाशी जोडलेले राहा. एकटं झाड लवकर कोसळतं. आयुष्याला अर्थ द्या. कारणाशिवाय जगणं रिकामं वाटतं. प्रत्येक दिवस शेवटचा समजून जगा. मित्रांनो, मग तक्रारी कमी होतील. पैसा साधन आहे, ध्येय नाही. मित्रांनो, आरोग्याशिवाय पैसा निरर्थक आहे. निसर्गाशी जोडा. निसर्गाजवळ राहणारे जास्त जगतात. साधेपणा स्वीकारा. मित्रांनो, कमी गरजा म्हणजे जास्त समाधान. बदल स्वीकारा. बदलाला विरोध वृद्धत्व आणतो. स्वतःची किंमत ओळखा. आत्मसन्मान मनाला बळ देतो. आशा कधी सोडू नका. आशा म्हणजे जगण्याची ऊर्जा. मृत्यूची भीती नको. मित्रांनो, भीतीपेक्षा जागृत जीवन जगा. आज आनंदी राहा. कारण 100 वर्ष जगायचं असेल तर आजपासूनच जगायला शिका. मित्रांनो, जर तुम्ही आजपासून यातील फक्त 5 गोष्टीही अंमलात आणल्या तरी तुमचं आयुष्य नक्कीच बदलेल. हा व्हिडिओ तुमच्या आई वडिलांसोबत, आजी आजोबांसोबत आणि ज्यांना तुम्ही दीर्घायुष्य द्यायचं आहे अशा प्रत्येक व्यक्तीसोबत शेअर करा. कमेंटमध्ये लिहा, मी दीर्घ आणि निरोगी आयुष्य जगणार आहे. कारण 100 वर्षे आयुष्य नशिबाने नाही, सवयींनी ठरतं.